नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पार पडलेली आहे आणि आजच्या या परीक्षेची आन्सर की या ठिकाणी आपण आपणासाठी पाठवत आहोत। या ठिकाणी प्रश्नपत्रिका संच जो आहे हा संच आहे बी। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रथम भाषा गणित या विषयाची उत्तरसूची या ठिकाणी आपण पाहत आहोत। आपण सर्वांनी या ठिकाणी प्रश्नसंच बी प्रमाणे मी प्रत्येक प्रश्न वाचून त्याचं उत्तर काय येणार आहे ते उत्तर या ठिकाणी अगोदर आपणापर्यंत पोहोचवणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या बी प्रमाणे कुठलाही सेट असेल तर त्या सेटवर या ठिकाणी आपली उत्तरं तपासून पाहूयात। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे? रमाई या दीनदुबळ्यांची आई व बहुजनांची सावली होत्या। तर या प्रश्नाचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 3 संयोग चिन्ह हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, खालील वाक्यात रिकाम्या जागी कोणता वाक्प्रचार निवडला असता वाक्य अर्थपूर्ण होईल? गावात पोलीस आले ही बातमी टिंबटिंब गत सगळीकडे पसरली। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येते दवंडी पिटणे। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 पाहू। पहा, प्रश्न क्रमांक 3 हा संवादावर आधारित आहे। काय म्हणतं या ठिकाणी बघा, वरील संवादात एकूण किती व्यक्तींनी सहभाग घेतला असावा? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्गातील सर्वजण हे या ठिकाणी या प्रश्नाचा पर्याय आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पहा, चित्रांचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? तर या ठिकाणी याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 14 ऑगस्ट। विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं तुमचा कोणताही सेट असू द्या, प्रश्न आणि उत्तर याप्रमाणे तुमचं कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर तपासून पहा। प्रश्न क्रमांक 5 पहा, वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा। तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 संवाद घडला ती वेळ सकाळी 11 वाजताची होती। पर्याय क्रमांक 2 हे 5 या प्रश्नाचं उत्तर आहे। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अचूक मराठी पर्यायी शब्द निवडा। सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याने हायलाइट्स पाहायचे ठरविले। या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 2 पुनर्प्रक्षेपण हे उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं आहे। त्यानंतरचा प्रश्न, खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा। दोन्ही बाजूनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते। याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 दुहेरी बोलाची कवडी मोलाची हे या प्रश्नाचं उत्तर आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 8 पहा, पाणी या शब्दाला अचूक समानार्थी शब्द पर्यायातून निवडा। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे अंबू। अंबू हा पर्याय बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 9 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? तर माणिक बंडोजी ब्रह्मभट हे या ठिकाणी या प्रश्नाचं पर्याय उत्तर आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पाणी आणि त्यांची पिले यांच्या अचूक जोड्या लावलेला पर्याय निवडा। तर याचं पर्याय क्रमांक येते 2 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 पहा, सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं उत्तर आहे सर्वपल्ली राधाकृष्णन यांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार पहिल्यांदा या ठिकाणी मिळालेला आहे। पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा। अब्जावधी फुलामध्ये ते 1 अब्ज खुलून दिसत होते। या प्रश्नाचं उत्तर आहे कमळ। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी वर्णानुक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय कोणता? तर या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक येतो 3 कसर कासरा काळजी कृत्रिम। या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 14 पहा, पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? तर या ठिकाणी हेळसांड हा या ठिकाणी
पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। त्यानंतर 15 प्रश्न बघा, अधोरेखित शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द निवडा। आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले। याचं उत्तर आहे टुमदार या ठिकाणी पर्याय क्रमांक 3। पाहूयात पुढील प्रश्न या ठिकाणी खालच्या उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी आपण पाहूयात। पहा प्रश्न क्रमांक 16, किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? तर याचं उत्तर येते 6 किल्ल्यांना भेटी दिल्या। वरील या ठिकाणी उतार्यावर आधारित हे प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, वरील बातमीत उल्लेख झालेले श्री विकास नगरे हे कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नामवंत उद्योगपती। पाहूयात या ठिकाणी पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 18 पहा, किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली असावी? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रविवारी। आता पाहूयात या ठिकाणी पुढील प्रश्न कवितेवर आधारित आहेत। 19 ते 21 हे प्रश्न या कवितेवर आधारित आहेत। प्रश्न क्रमांक 19, विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? तर वरुण हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे, वरुण पर्याय क्रमांक 3। 20वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 विमान दिसताच दिशा घुमघुम आवाज करू लागतात हा जो पर्याय आहे हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 21 पहा, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 सौंदर्य हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर 22वा प्रश्न पहा, सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, परिजात या फुल झाडासोबत रंगीत कारंजे देखील बसवले। वरील वाक्यातील नामांची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवडा। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। पुढील पैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा। प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी उत्तर आहे अलगत, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पहा, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा। बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी शेवग्यामुळेच ऐकू शकले। तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। स्त्रीलिंग हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडा। प्रश्न क्रमांक 25 आहे, राही पळत जाऊन गाडी पकडेल। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सोहम चहा घेणार आहे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। पहा गणितावरचे या ठिकाणी प्रश्न। प्रश्न क्रमांक 26, अमोलने एक सायकल 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला, तर सायकलची खरेदी किंमत किती? याचा पर्याय उत्तर क्रमांक आहे 2 9,030 रुपये हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर 27वा प्रश्न, एक आयताची व चौरसाची परिमिती समान आहे जर आयताची लांबी 18 सेमी व रुंदी 14 सेमी असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28 पहा। प्रश्न क्रमांक 28 मध्ये खालील वजाबाकीत चौकट व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? तर याचा पर्याय क्रमांक आहे या ठिकाणी 0 आणि 8 हा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 पहा। प्रश्न क्रमांक 29 आहे, एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत, त्यातील 2 सप्तमांश विद्यार्थी बसने, 3/11 विद्यार्थी सायकलने व उरलेले विद्यार्थी पायी येतात, तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात? याचं उत्तर आहे 408, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 30, आकृतीमधील इष्टिकाचितीच्या QKLR या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठांचे नाव काय? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे PJMS, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 31 बघा, 10,800 रुपयांचे दशादशे 6 दराने 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 3 वर्ष या ठिकाणी लागतील, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 पहा, किसन रावाणी 15 फेब्रुवारी 2020 पासून
14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले, या कालावधीत दुधाच्या बिलाची किंमत 3540 रुपये असेल तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता? तर याचा पर्यायी उत्तर आहे 3,59 रुपये. त्याच्यानंतरचा या ठिकाणी प्रश्न 33वा, 711 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 3/7 येईल? तर याचं पर्यायी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 16 छेद किती? 16/77 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 34 पहा. 24,500 अधिक 825 अधिक 8,500 बरोबर किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 33,075 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर 35वा प्रश्न पहा. एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती? तर याचं पर्याय क्रमांक उत्तर आहे 4, 220. पुढील प्रश्न पहा 36 क्रमांकाचा. 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती? तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 16 हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर 37वा प्रश्न पहा. खालील आकृतीत काय म्हणते? रेखांकित भाग दर्शविणाऱ्या अपूर्णांकाच्या समूल्य अपूर्णांक कोणता? तर या ठिकाणी ह्याचा पर्यायी उत्तर आहे 2 क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे. 27/45 वजा 2/15. पाहूयात पुढील प्रश्न. चला 42 ते 43 साठी या ठिकाणी इथं आकृती दिली, त्या आधारे या ठिकाणी प्रश्न सोडवायचे आहेत. पाहूयात 42वा क्रमांक कोणता आहे तो. मराठी, हिंदी व इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गणित, सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्रे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5 हे उत्तर बरोबर आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? तर या ठिकाणी शेकडा 24% विद्यार्थ्यांना आवडतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी क्रमांक 44 काय म्हणतो पहा. 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? तर याचं पर्यायी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 60 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न पहा. 45वा या ठिकाणी प्रश्न. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते व विजया दररोज 1.25 तास योगासने करते, तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती वेळ जास्त आरोग्यासाठी दिला? तर याचं पर्यायी क्रमांक उत्तर किती आहे? 3 हे 7.5 तास. 46वा पहा. एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेला भ्रमणध्वनी ग्राहकास 52,500 रुपयांना विकला, तर भ्रमणध्वनी विक्रेत्यास किती रुपये नफा झाला? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे 4,2500 रुपये. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. 0 ते 47वा प्रश्न आहे. 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी अशी संख्या कोणती की जिला 6 ने निशेष भाग जाईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 98,760 हे उत्तर बरोबर आहे. 48वा या ठिकाणी प्रश्न पहा. विश्वासकडील एका 20 रुपयाच्या नोटांच्या बंडलमध्ये 27,301 या क्रमांकापासून 27,385 या क्रमांकापर्यंतच्या क्रमाने नोटा आहेत. या बंडलमधील 27,336 या क्रमांकापासून 27,345 या क्रमांकापर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या, तर विश्वासकडील या नोटांच्या बंडलमधील किती रक्कम शिल्लक आहे? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे 1,520 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पाहूयात या ठिकाणी पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर या ठिकाणी याचं उत्तर येते. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात. वर्तुळातील सगळ्या जीवा समान लांबीच्या नसतात, तर काय समान असतात विद्यार्थी मित्रांनो? व्यास. सर्व व्यास समान लांबीचे असतात. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर 49 आहे. 50वा प्रश्न पहा. 33,628, 36,328, 32,368, 38,632, 38,326 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्यांची बेरजेची निमपट किती? तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1, 34. पहा
प्रश्न क्रमांक 51 पहा. 78 वजा 8 अधिक 10 भागिले 5 गुणिले 2 बरोबर किती? या पदावलीचं उत्तर आहे 74. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 52 क्रमांकाचा प्रश्न पहा. 3 छेद या ठिकाणी फुल्ली अधिक 4 छेद फुल्ली असं दिलेलं आहे बरोबर 1. या उदाहरणात या फुल्लीच्या जागी येणारा समान अंक कोणता आहे? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे 7 हे उत्तर त्याचं येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी 53 क्रमांकाचा प्रश्न बघा. आयुष एका मिनिटात 125 मीटर अंतर धावतो, तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला एकूण किती वेळ लागेल? याचं उत्तर येते 240 सेकंद. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पाहूयात या ठिकाणी पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 54 पहा. एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या 1400 आहे. त्यात 560 पुरुष असतील, तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे? तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 10% कमी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 55 क्रमांकाचा प्रश्न पाहिजे. काय येत आकृती? शेताला ताऱ्याचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागली. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 60 मीटर हे उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 56 पहा. प्रश्न क्रमांक 56 1 7 5 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? तर याचं उत्तर येते 88,751 ही संख्या येईल. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा. 6 दशक गुणिले 5 शतक बरोबर किती? तर या ठिकाणी याचं उत्तर येते 300 शतक. पर्याय क्रमांक 2 कोणतं सांगितलं मी या ठिकाणी? प्रश्न क्रमांक 57 6 दशक व 5 शतक बरोबर किती? तर याच्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 300 शतक हे या ठिकाणी उत्तर येईल. पाहूयात पुढील प्रश्न. 58 क्रमांकाचा प्रश्न बघा. 3005 वजा चौकट बरोबर 1189.3, तर चौकटच्या ठिकाणी किती येईल? तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1815.7. पर्याय क्रमांक किती येते? 4. त्यानंतर 59वा प्रश्न बघा. 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 25 मिनिटे बरोबर किती? तर या ठिकाणी याचं उत्तर येते 8 तास. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 60 5/9 3/7 6/13 2/3 या पूर्णांकाचा योग्य चढता क्रम कोणता? तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 61 काय म्हणतो? 61 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली, तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली होती? तर याचं उत्तर येते मध्यान्हपूर्व 11 वाजून 15 मिनिटांनी या ठिकाणी परीक्षा सुरू झाली होती. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. पृष्ठ क्रमांक 62 दशादशे 7 दराने एका मुद्दलात 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 रुपये आहे, तर मुद्दल किती? तर या ठिकाणी याचं उत्तर येतं मुद्दल येते 5500 रुपये. पर्याय क्रमांक 2. खालील आकृतीत 63वा प्रश्न बघा. खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोणांची संख्या लघु कोणांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? तर याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 64 पहा. एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घ्यावी लागेल? तर याचं उत्तर येते 2020 रुपये घ्यावे लागतील. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 65 पहा. सानी याने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 15 किलोग्रॅम तांदूळ 42 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 5 किलोग्रॅम साखर व 170 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 2 किलोग्रॅम शेंगदाणे खरेदी केले. तिने दुकानदारास 500 रुपयांच्या 3 नोटा दिल्यास दुकानदार तिला किती रुपये परत करेल? तर याचं उत्तर येते 230 रुपये परत करेल. पर्याय क्रमांक 1. पाहूयात पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 66 240 चे 35% बरोबर किती? तर याचं उत्तर येते 84 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 67वा प्रश्न पहा. 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? तर याचं उत्तर येते 140 रुपये. पर्याय क्रमांक 2. 68वा प्रश्न. 1 ते 100 मध्ये 5 अंक असलेल्या संयुक्त संख्या किती? तर या ठिकाणी त्याचं उत्तर येते 19 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69वा पहा.
45.25 या दशांश पूर्णांकाचे योग्य पद्धतीने वाचन कसे कराल, तर याचा पर्याय क्रमांक येतो 4 45.025 अशा पद्धतीने वाचन करता येईल. त्याच्यानंतर 70वा प्रश्न पहा. 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे, तर याचं उत्तर येते 1177. हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 71वा या ठिकाणी प्रश्न पहा. 71वा प्रश्न आहे. एका मिठाईच्या खोग्यात 17 किलोग्रॅम 250 ग्रॅम मिठाई होती, त्यातील 13 किलोग्रॅम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली, तर खोक्यात किती मिठाई शिल्लक राहिली, वजाबाकी करायची आहे. त्याचं उत्तर येते 3 किलोग्रॅम 500 ग्रॅम. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पाहूयात पुढील प्रश्न. त्यानंतर 72वा प्रश्न. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत, तर त्रिकोणाची परिमिती 55 सेमी असल्यास समान लांबी असणाऱ्या बाजूंची प्रत्येकी लांबी किती, तर याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3 20.5 सेमी. हे उत्तर बरोबर आहे. 73वा प्रश्न बघा. एका बागेत एकूण 2026 फुल झाडे आहेत, त्यात 206 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जाईची, 618 झाडे सदाफुलीची, उरलेली झाडे गुलाबाची आहेत, तर त्या बागेत गुलाबाची शेकडा किती झाडे आहेत, याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 35%. पुढचा प्रश्न पहा. 74 नंबरचा. 96,331 मधील दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, तर या ठिकाणी 1/200 पट. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नमाला स्कॉलरशिप 2026 मध्ये आपण जेवढे प्रश्नांचा या ठिकाणी सराव घेतला होता त्याचे जशाच तसे प्रश्न, फक्त या ठिकाणी अंक बदल करून दिलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात, तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागेल, तर याचा पर्यायी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रोस कागद लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर क्रमांक 1 भाषा आणि गणित या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची या ठिकाणी पाहिलेली आहे. फक्त उत्तर सूचीच पाहिलेली आहेत. सदरील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नांची स्पष्टीकरण आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी देणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब केले तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची सुद्धा आपण उत्तर सूची देणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.